नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। यशोदया गाढमुलुकलेना गोकण्ठपाशेन निबध्यमाना रुरोधुमन्दं नवनीतभोजी गोविंद दामोदर माधवेति। गोविंद दामोदर माधवेति। यशोदया गाढमुलुकलेना गोकण्ठपाशेन निबध्यमाना रुरोधुमन्दं नवनीतभोजी गोविंद दामोदर माधवेति। ओम बिल्वमंगलाचार्यजी महाराजांच्या अंतकरणातला अंतर्भाव आहे। महाराजांची सौंदर्य दृष्टी आहे। कृष्ण लीलेचं चिंतन करता करता महाराजांना ते सगळे दृश्य दिसायला लागले। यशोदाजीनं श्रीकृष्ण परमात्म्याला धरलेला आहे, उलूखलाला बांधला आहे, उखळाला बांधला आहे। यशोदया गाढमुलुकलेना गोकण्ठपाशेन निबध्यमाना। वासराच्या दोराने बांधलं। एका दोरानं बांधल्या गेले नाही, 4 बोट दोर कमी पडला, दोराला दोर बांधला, अनंत दोर बांधले, पण प्रत्येक दोर 4 बोट कमी पडत होता। व्याकुळ झाली यशोदाजी, आज तर तुला बांधणारच आहे। त्याला कोण बांधू शकतं? कोणामध्ये सामर्थ्य आहे त्याला बांधण्याचं? ओम योगी तपश्चर्या करतात, जन्म जन्म तपश्चर्या करतात, पण त्यांनाही तो बंधनामध्ये टाकता येत नाही, तो तपस्व्याला बांधता येत नाही, याज्ञिकांना बांधता येत नाही। फार मोठे मोठे अनुष्ठान करणारे जे जपी तपी आहेत त्यांनाही बांधता येत नाही, त्याला बांधणं शक्यच नाही। कितीही तपश्चर्या केली तर ती अपुरेच पडते, त्या दोरासारखी अपुरीच पडते। पण यशोदाजीच्या अंतकरणातला मातृभाव, यशोदाजीच्या अंतकरणामध्ये असलेलं ते प्रेम, त्या प्रेमानं तो परमात्मा बंधनामध्ये पडला, त्याच्या इच्छेनं पडला। त्या बंधनामध्ये पडण्याची त्याची इच्छा झाली, त्याच्या अंतकरणामध्ये तो भाव उपजला। ओम यशोदया गाढमुलुकलेना
गोकण्ठपाशेन निबध्यमाना रुरुदु मन्दं नवनीत भोजी गोविंद दामोदर माधवेती. जेव्हा त्या परमात्म्याला बंधनामध्ये टाकलं, उलुखल बंधन, उखळाला बांधलं आणि एकदा त्या परमात्म्याकडे पाहिलं आणि यशोदाजीच्या अंतःकरणामधला भाव फार दिव्य आहे. डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत. डोळ्यामधलं ते काजळ डोळे चोळल्यामुळे सगळ्या गालावर पसरला आहे. शृंगार झालेला आहे परमात्म्याचा. परमात्म्याचं ते रूप खूप सुंदर दिसत आहे. यशोदाजी मुग्ध झालेली आहे. पण आज अभिनय करायचा आहे, रागावल्याचा अभिनय करायचा आहे. परमात्मा जेव्हा आतमध्ये आले, यशोदाजी दधी मंथन करत होती. पदर धरला, ओढायला लागले. यशोदाजीनं विचारलं, काय आहे? परमात्म्यानं उत्तर दिलं, मला नवनीत दे, मला लोणी दे. यशोदाजीने आपला पदर झटकला, जा माझ्याशी बोलू नको. परमात्मा म्हणाले, तुझ्याशी बोलू नको? तुला काय माहित आहे किती प्रतीक्षा करत असतात, मी त्यांच्याशी बोललं पाहिजे. तुझ्याशी मी बोलायला तयार आहे आणि तू म्हणतेस तुझ्याशी बोलू नको. हे रहस्यमय बोलणं यशोदाजीला कळत नाही. मला काही मागायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. अशांत प्रकृते, मर्कट बंधो, मथानी स्फोटक, या 3 शिव्या दिल्या. ओम अशांत प्रकृते, नेहमी अशांत. मर्कट बंधो, मथानी स्फोटक, माकडाचा भाऊ. माताजीनं दिलेल्या शिव्या ऐकल्या परमात्म्यानं. मर्कट बंधो म्हणता बरोबर माकडांची आठवण आली, वानरांची आठवण आली. रामावतारामध्ये त्यांनी सेवा दिली होती, पण त्यांना प्रसाद नव्हता दिला. त्यांना प्रसाद दिला पाहिजे, हा भाव परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. खिडकी उघडली, हजारो वानरांनी हात पुढे केले. परमात्म्यानं ते सगळं लोणी त्या माकडांना वाटून दिलं. 9 लाख गायींचं लोणी. त्या 9 लाख गायींचं लोणी किती असेल? सगळं त्या वानरांना वाटून दिलं. दध्यांच्या टोपल्या जेव्हा दाशांनी आणून ठेवल्या, त्या सगळ्या टोपल्या रिकाम्या झाल्या. सगळ्या त्या वानरांना प्रसाद दिला. त्रेतायुगाचे ते भक्त, निष्ठेनं सेवा करणारे, सेवा घेतली त्रेतायुगामध्ये, प्रसाद दिला द्वापरामध्ये. यशोदाजींनी पाहिलं, सगळं लोणी वानरांना खाऊ घातलं. क्रोधाला परमात्म्याच्या मागे धावायला लागली. थांब थांब, आता तुला बांधणार आहे आता. परमात्मा धावायला लागले, यशोदाजी मागे धावायला लागली, पण धरता येत नाही. 4 वर्षाचा हा बालक धरता येत नाही, हाती लागत नाही. तो परमात्मा कोणाच्या हाती लागतो? तपस्सेनं धरण्याचा प्रयत्न तपस्वी करतात, पण तपश्चर्याने तो आकलन होत नाही, तो हातामध्ये येत नाही. किती किती साधनं करावी, सगळी साधनं अपुरी पडतात. यशोदाजी मोठी व्याकुळ झालेली आहे. अश्रू वाहायला लागले, घामाघूम झाली. आणि मग परमात्म्याला असं वाटलं, नाही आता हाती लागलं पाहिजे. परमात्मा हाती लागले. यशोदाजींनी परमात्म्याला बांधलं. ओम
यशोदया गाढ मुलुखलेन गोकण्ठपाशेन निबध्यमान. मग रडायला लागले. रुरोधु मंदं नवनीत भोजी गोविंद दामो दरमाधवेती. गोविंद दामो दरमाधवेती. बिल्वमंगलाचार्यजी महाराजांचा अद्भुत भाव आहे. फार सुंदर प्रार्थना केली आहे. हे देव, हे दैता, हे भुवनैक बंधो, हे भगवान, हे दयावंत, सगळ्या भुवनाचे बंधू, हे परमात्मा, हे देव, हे दैता, हे भुवनेक बंधो, हे कृष्ण, हे चपल, हे करुणैक सिंधो, हे नाथ, हे रमण, हे नयनाभिराम. हा हा कदानु भवितासि पदं दृशो मे. आतुर झालेले आहेत, परमात्म्याचं चरण पाहण्यासाठी आतुर झालेले आहेत. बिल्वमंगलाचार्यजी महाराज परमात्म्याला प्रार्थना करतात की हे परमात्मा, हे दया सिंधू, हे सगळ्या भुवनाचे बंधू, हे कृष्ण, हे चपल, हे करुणैक सिंधू. दया सागर आहात परमात्मा, करुणेचे सागर आहात. हे नाथ, हे रमण, ब्रजमंडलामध्ये रमण करणारे, वृंदावन बिहारी, हे नयनाभिराम, आपल्याला पाहिल्यानंतर नयन तृप्त होतात. अभिराम, अतिशय सुंदर मधुर असं आपलं स्वरूप आहे. हे नयनाभिराम, हा हा कदानु भवितासि पदं दृशो मे. परमात्मा, माझ्यावर कृपा कधी कराल? कधी माझ्यावर कृपा कराल? कधी मला दर्शन द्याल? कधी आपले चरण मी पाहिल? अंतकरण व्याकुल झालेला आहे. फार दिव्य भाव आहे. सगळं अंतकरण त्या परमात्मा भावानं भरून गेलेलं आहे. ओम. अंतर्बाह्य त्या परमात्म्याचा अनुभव आहे बिल्वमंगलाचार्यांना. ओम. हे कृष्ण, हे कृष्ण, हे कृष्ण, हे कृष्ण. ओम. ओम. श्रीमद् भगवद्गीतेमध्ये कृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांना उपदेश करतात. राग द्वेष विवुस्ते विवुक्तेस्तु विषयानिन्द्रियेचरन्. राग द्वेष
वियुक्तेस्तु विषयानिन्द्रियेच्चरन् आत्मवश्येर्विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति। परमात्मा अर्जुनजी महाराजांना सांगतात, स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारली होती। अर्जुनजी महाराजांनी स्थितप्रज्ञ कसा असतो याची लक्षणं विचारली आणि प्रभू उत्तर देत आहे। अर्जुनजी महाराजांनी विचारलं होतं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्त केशव स्थितधि किं प्रवातेत किमासीत व्रजेत किं। स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्थ केशव स्थितधो किं प्रभासेत किमासीत व्रजेत किं। तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्रायो आगवा मी पुशेन आता सांगावा कृपानिधी। आता मला हा अर्थ सांगा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं। आणि परमात्म्याने मग स्थितप्रज्ञाचं वर्णन केलं। मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझनिके ते पूषय पावन्मेके मनाचैनी। हे अर्जुना, जी तुझी इच्छा असेल ते आता तू विचार। मग अर्जुनजी महाराजांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारली आणि श्रीकृष्ण परमात्मा त्या लक्षणांचं उत्तर देत आहे। स्थितप्रज्ञ कसा असतो त्याचं उत्तर देत आहे। ओम। विषयांचा प्रभाव मनुष्य जीवनावर भयंकर आहे। रागद्वेषाचा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर भयंकर आहे। रागद्वेषावियुक्तेस्तु विषयानिन्द्रियेश्चरन् आत्मवश्येर्विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति। म्हणून उत्तर दिलं, मनोनी विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील। अंतकरणामध्ये ठाण मांडून बसलेले जे विषय आहेत ते सोडून द्यावे। ते विषय मनामधून काढून टाकावे, त्याचा त्याग करावा। ते एकदा मनामधून काढले की मग आपोआपच राग द्वेष ही लयाला जातील। ओम। समोह झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत जैसी। जैसा वारा वाहायला लागला की दीप ज्योती जी आहे ती हलायला लागते, विचलित होते, स्थिर राहत नाही, शांत राहत नाही। तसं चित्तामध्ये हे सगळे दोष आले, काम क्रोध आदी दोष आले की मग चित्त विचलित होऊन जातं। ती ज्योती जशी स्थिर राहत नाही, शांत राहत नाही, तसं मनही स्थिर राहत नाही, अशांत होऊन जातं। समोह झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत जैसी। मोह उपजला की चित्त विचलित होऊन जातं। मोह उपजलिया पडे स्वरूपाचा विसर। मोह निर्माण झाला की आपल्या आत्मतत्वाचा विसर पडतो। मनोनी विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नासतील। फार सूक्ष्म शास्त्र आहे।
शास्त्राचं शास्त्र आहे भगवद्गीता, फार श्रेष्ठ आहे. संत महात्म्यांनी ते मस्तकावर धारण केलेलं आहे, त्याला उच्च स्थान दिलेलं आहे. ओम ओम नमो नारायणाय. ते गीताशास्त्र जीवनामध्ये धारण करावं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हा संदेश दिलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज हे संप्रदायाचे आदिगुरु आहेत. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आपली अनन्य निष्ठा पाहिजे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना जो उद्वेग प्राप्त झाला, जे चित्त विचलित झालं, कुटीमध्ये गेले, ताटी बंद केली. माऊलीला झालेलं दुःख कोणाला सांगता येत नाही. फार क्लेश झाले आणि त्यावेळेला मुक्ताईनं ताटीच्या अभंगाचा उच्चार करून माऊलीला सांत्वना दिली. ओम एक आपण साधू झाले, एर कोण वाया गेले. एक आपण साधू झाले, एर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मेमुळ, अवघे मायेचे गबाळ. उठे विकार ब्रह्मेमुळ, अवघे मायेचे गाबाळ. माया नुरे जेव्हा, विश्वब्रह्म होई तेव्हा. माया नुरे जेव्हा, विश्व ब्रह्म होई तेव्हा. ऐसा उमज आदियंती, मग सुखी वावे संती. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. फार सुंदर शब्दांचा उच्चार केलेला आहे. ओम. या अभंगाला जर प्रमाण द्यायचं असलं तर नारद महर्षीचं द्यावं. ज्या ज्या शब्दांचा उच्चार करावा ते शब्द श्रेष्ठ असले पाहिजेत. त्या शब्दांच्या मागे एक भूमिका पाहिजे, सुदृढ अशी पारमार्थिक भूमिका. त्याच संत महात्म्यांच्या शब्दाचं चिंतन करायचं, ज्यांनी जगाला मार्ग दाखविलेला आहे, ज्यांच्या वाणीनं जगाला ज्ञानमय करून टाकलेला आहे. जगामध्ये जे ज्ञानाचा प्रकाश झालेले आहेत त्या संताच्या वाणीचं चिंतन करावं. संत वचनामृत, त्यांचं वचन जे आहे हे अमृतासारखं आहे. मुक्ताईंनी ब्रह्मचित्कला मुक्ताई आदिशक्ती, ज्यांची दृष्टी आपल्यावर आहे, ज्यांच्या समोर आपण आहोत, एका आपण साधू झाले, एर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मेमुळ, अवघे मायेचे गाबाळ. माया नुरे जेव्हा, विश्व ब्रह्म होई तेव्हा. ऐसा उमज आदि अंती, मग सुखी व्हावे संती. चिंता क्रोध मागे सारा,
ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई उपदेश करतात. नारद महर्षीचा प्रसंग या ठिकाणी प्रमाण म्हणून दिला जाऊ शकतो. मुक्ताबाईनं प्रगट केलेल्या या प्रसंगाला परिपुष्टी मिळू शकते. नारद भगवानच्या जीवनामध्ये माया निर्माण झाली. आपण फार मोठे साधू असा भाव निर्माण झाला. हरि ओम. हिमालयामध्ये भ्रमण करत असताना एक सुंदर गुहा दिसली. समोर निर्झर आहे, झुळझुळ वाहतो आहे. सुंदर वृक्ष आहेत, त्यांची गर्द सावली आहे. फुलांचा सुगंध आहे. मंद मंद वायूचा संचार आहे. पक्ष्यांचं पूजन आहे. हे सगळं अनुकूल पाहिल्यानंतर अंतःकरणातला भाव बदलला. नारद महर्षींना असं वाटलं इथे तपश्चर्या करावी. आणि नारद महर्षी तपश्चर्येला बसले. देवांचे राजे इंद्र, देवराज इंद्र यांना समाचार मिळाला की नारद तपश्चर्या करत आहे. इंद्राच्या मनामध्ये वेगवेगळे संशय यायला लागले. इंद्र रजोगुणी आहे. रजोगुणी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अशी भावना असते की माझ्या पुढे कोणी जाऊ नये, माझ्यापेक्षा जास्त कोणी प्रगती करू नये. बोलताना फार सावधानपणे बोललं पाहिजे. आपल्या अंतःकरणातल्या आकांक्षा, पुढे काही कार्य करण्याच्या इच्छा जर एखाद्या रजोगुणी माणसासमोर प्रगट केल्या तर त्याच्या अंतःकरणामध्ये विद्वेष निर्माण होतो. बोलत असताना त्याला जेवढं चांगलं म्हणता येईल तेवढं म्हटलं जातं, पण इतरांना जर चांगलं म्हटलं तर तो अस्वस्थ होऊन जातो. त्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होतो. बोलण्याचं शास्त्र आहे. संत महात्म्यांनी आपल्याला तो मार्ग दाखविलेला आहे. व्यर्थ गोष्टीच्या बोलण्यामध्ये वेळ घालवू नये. परमात्म्याबद्दल बोलावं, ते श्रेष्ठ आहे. तो वाणीचा सदुपयोग आहे. कीर्ती मानवाची सांगू नये. नारद भगवानच्या अंतःकरणामध्ये तपश्चर्या करण्याची इच्छा झाली. त्या रमणीय ठिकाणी नारद भगवान तपश्चर्येला बसले. इंद्रदेवाला समाचार मिळाला. इंद्रदेवानं विघ्न करायला देव पाठवले. अनेक विघ्न आले. नारद भगवान तपश्चर्या करतच राहिले. आपला निश्चय सोडला नाही. मनुष्याला निश्चय दृढ धरावा लागतो तर तपश्चर्या सफल होते. जे आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याची फार वाच्यता न करता, त्याबद्दल फार न बोलता आपल्या अंतःकरणामध्ये तो दृढ भाव ठेवायचा. आपलं कार्य एका निष्ठेनं करत राहायचं. संकल्प नेहमी श्रेष्ठच असले पाहिजे. उच्च संकल्प असले पाहिजे. परमात्मा संकल्प असले पाहिजे. पारमार्थिक संकल्प असले पाहिजे. नारद भगवान तपश्चर्या करायला बसले. यामध्ये कोणाला काय त्रास असू शकतो, पण इंद्राला असं वाटलं तपश्चर्या करतील, वरदान मागतील, आपलं राज्य घेऊन टाकतील, स्वर्गाचे राजे होतील. ज्यांच्या जीवनामध्ये एवढं वैराग्य आहे ते कशाला राज्य मागतील, त्यांच्या तपश्चर्येमध्ये कशाला विघ्न करावं. पण इंद्राच्या बुद्धीला हे पचत नाही. इंद्रानं कामदेवाला पाठवलं. 6 दोषामधला पहिला बलवान दोष काम आहे. त्या कामाला पाठवलं. कारण आतापर्यंत ज्या ज्या सत्वपरीक्षा इंद्रानं घेतल्या त्यामध्ये काम विजयी झाला होता.
कामा भयंकर दोष आहे, म्हणून त्याचं स्थान पहिले आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह असे हे 6 आहेत. त्यामध्ये प्रथम स्थान कामाचं आहे. महाबलवान आहे. हा एक दोष आला की मग याच्या मागे अनंत दोष येतात. स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितली श्रीकृष्ण परमात्म्याने, त्या दोषामध्ये अर्जुनजी महाराजांना सावधान केलं. ध्यायतो श्यान पुंस संगस्ते शुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिर्भंशात बुद्धिनाशो. अशा प्रकारे एकातून दुसरा असा तो दोष निर्माण होतो. काम हा फार घातक आहे. इंद्रानं कामाला आज्ञा केली आणि कामानं आव्हान स्वीकारलं. नारद भगवानच्या तपश्चर्येमध्ये विघ्न करायला सुरुवात केली. सगळं वातावरण बदलून टाकलं. नारद भगवानच्या लक्षात आलं की आपल्या तपश्चर्येमध्ये आता सगळ्यात मोठं विघ्न आलं. काम विघ्न आलं. अप्सरा नृत्य करायला लागल्या. गंधर्व गायन करायला लागले, विषयांचं गायन. ओम. सगळ्या सृष्टीवर परिणाम झाला, पण नारद देवाच्या अंतकरणावर परिणाम झाला नाही. काम पराजित झाला. काम निघून गेला. नारद भगवानची तपश्चर्या पूर्ण झाली. अंतकरणामध्ये भावना निर्माण झाली. आपण काम जिंकला, आपण काम जिंकला. अहंकाराचा स्पर्श झाला. ओम. जाऊन शिव भगवान जवळ आपलं यश निवेदन केलं. सांगू का नाही, सांगू का नाही असे विचार चालले होते मनामध्ये. शेवटी सांगून टाकलं. सांगितल्यानंतर शिव भगवाननी सावधान केलं. नारदा, हे नारायणाला सांगू नका. खरं म्हणजे नारद भगवानचं रक्षण करायचं होतं शिव भगवानला, पण नारद भगवानच्या मनामध्ये उलटा विचार आला. माझं यश ऐकवलं नाही, पण ठीक आहे, नारायण भगवानला सांगणार नाही. नारायण भगवानच्या भेटीसाठी गेले. मनामध्ये विचार आला, सांगायचं नाही, सांगायचं नाही, पण टाकलं सांगून. नारायण भगवान म्हणाले, असं का नारदा, जिंकला का काम? बरं बरं, तुम्ही अनंत युगाचे तपस्वी आहात, तुम्हाला काय कठीण आहे? नारायण भगवान म्हणाले. आणि जेव्हा नारद भगवान तिथून निघाले, मार्गामध्ये एक मायेचं नगर उगवलं. अंतकरणामध्ये मायेचा प्रभाव उगवत असतो. मायेचा प्रभाव पडला की तो एकांतामध्ये बसूनही नाना प्रकारच्या कामना करीत बसतो, ज्या अशक्य आहेत, ज्या त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडच्या आहेत. मायेचं नगर उगवलं मार्गामध्ये. नारद भगवानांनी नगरामध्ये प्रवेश केला, माया नगरी. आणि तिथे राजा, त्या राजाची कन्या विश्वमोहिनी. राजानं नारद भगवानचं स्वागत केलं. राजभवनामध्ये घेऊन गेला. राजकन्येला बोलावून घेतलं. नारद भगवानला विनंती केली, महाराज, लवकरच हिचं स्वयंवर होणार आहे, जरा सांगा बरं, वरप्राप्ती कशी होईल? नारद भगवाननी त्या कन्येला पाहिलं. तिच्या हाताला स्पर्श करता बरोबर भावना बदलली. नारद भगवानच्या अंतकरणामध्ये ते विश्वमोहिनी प्राप्त करण्याची इच्छा झाली. मायेचं स्वरूप फार सुंदर असतं, मोहून टाकणारं असतं. आता तपश्चर्येमध्ये लक्ष नाही, आता जप होत नाही. उद्विग्न झाले नारद भगवान. नारद भगवान गेले
वैकुंठाला नारायण भगवानला मागणं मागितलं. प्रभू, आजपर्यंत तुम्हाला काही मागितलेलं नाही, आता मात्र मागण्यासाठी आलो आहे. हे नारायणा, करा माझ्यावर कृपा, मला हरिरूप द्या. परमात्म्याचं स्वरूप जर मागितलं, परमात्मा एवढी सुंदरता कोणाजवळ आहे? सुंदरतेनं ती राजकन्या प्राप्त होऊ शकते. तिच्या समोर जाऊन उभं राहिलं की ती वरमाला नारदाच्याच गळ्यात घालेल, असे भाव नारदाच्या अंतकरणात झाले. म्हणून हरी रूप मागितलं. हरी या शब्दाचा अर्थ वानरही होतो. हे नारद भगवानच्या लक्षात आलं नाही. हरी रूप मागितल्यानंतर नारायण भगवाननी तथास्तु म्हटलं, दिलं नारदा तुला ते रूप. हरी रूपाची प्राप्ती झाली. हे लक्षातच नाही की हरी म्हणजे वानरही असतो. त्या सभेमध्ये आले, विश्वमोहिनीच्या समोर उभे राहिले. विश्वमोहिनीनं नारद भगवानकडे पाहिलं नाही, कोणाच्याही गळ्यामध्ये वरमाला घातली नाही. साक्षात नारायण तिथे प्रगट झाले. नारायणाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. नारद भगवाननी पाहिलं. अंतकरणामध्ये द्वेष निर्माण झाला. नारदाच्या अंतकरणात द्वेष. कसा मायेचा प्रभाव आहे, कसे जीवनामध्ये दोष निर्माण होतात. जलाशयाच्या किनारी गेले, तिथे पाहायला लागले. जलाशयात मुख पाहिलं तर वानराचं मुख. वानर मुख झालेले आहे नारद भगवान. मन खूप दुःखी झालं, रडायला लागले, पश्चाताप करायला लागले. मार्गाने निघालेले आहेत, मन उद्विग्न आहे. मार्गामध्ये नारायण भगवान आणि विश्वमोहिनी दोघांना पाहिलं आणि पाहता बरोबर नारद भगवाननी श्राप वचनाचा उच्चार केला. हे नारायणा, तुम्हाला माझं सुख पाहवलं नाही, मला राजकन्या प्राप्त होऊ दिली नाही, माझं मुख वानराचं करून टाकलं. हे परमात्मा, तुम्ही मनुष्याचं अंतकरण जाणलं नाही, काय दुःख असतं ते जाणलं नाही. हे दुःख भोगण्यासाठी तुम्ही मनुष्य जन्म घ्या आणि वानरच तुमचे सहाय्यक होतील. श्राप देऊन टाकला. नारायण भगवान माया तिथून विलयाला नेली. तिथे ते नगरही नाही, ती राजकन्याही नाही. नारदानं मागे वळून पाहिलं, ते नगर दिसत नाही, ती राजकन्याही नाही. परमात्मा सांगायला लागले, नारदा, मायेचा प्रभाव तुझ्या अंतकरणावर पडला होता, त्या प्रभावातून तुला मुक्त करायचं होतं, म्हणून हे मायेचं नगर निर्माण केलं होतं. तू म्हणाला होता की काम जिंकला. हे नारदा, काम अजेय आहे, जिंकता येत नाही, सावधान राहावं लागतं. तुझ्यासारखा तपस्वी मायेमध्ये मोहित झाला, त्या मायेचा प्रभाव जगावर किती आहे. ओम. एका पण साधू झाले, एर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मीमुळ, अवघे मायेचे गाबाळ. एवढं वैराग्य होतं नारदा, पण अंतकरणामध्ये माया निर्माण झाली. त्या मायेचा विस्तार झाला. त्या अंतकरणामध्ये विकार उठतच राहतात. दोषाचं घर आहे ते अंतकरण. दिवसभर किती दोष उगवतात. कधी काम उगवला, कधी क्रोध उगवला, कधी लोभ, कधी मोह, कधी मद, कधी मत्सर, हे सारखे उगवत असतात. आणि त्या सहा कामाच्या, त्या सहा षडदोषाच्या हजारो वृत्ती आहेत. कामदोषामधून निर्माण झालेल्या हजारो वृत्ती, क्रोध दोषामधून, ईर्ष्या दोषामधून, लोभामधून, मोहामधून निर्माण झालेल्या हजारो वृत्ती, प्रत्येकाच्या हजारो.
आपलंच अंतकरण आपल्याला कळत नाही. जीवनामधली जेव्हा माया संपून जाते, आटून जाते, त्या मायेचा प्रभाव राहत नाही. जीवनामध्ये भक्ती प्रगट झाली, ज्ञान प्रगट झालं, वैराग्य प्रगट झालं की मग मायेचा प्रभाव राहत नाही. नारद भगवानच्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आहे. ही लीला आहे, आपल्याला दृष्टांत देण्यासाठी केलेली लीला. याचं वर्णन केलेलं आहे, वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलं. व्यासनारायण भगवान मायेच्या प्रभावाबद्दल वर्णन करतात. संत महात्म्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. ते शास्त्राचं जे नवनीत आहे ते मुक्ताईच्या वाणीमध्ये आलेलं आहे. या अभंगावरून आपल्या लक्षात येतं की मुक्ताई महाराजांची उंची केवढी होती. उंची ती शरीराची उंची नाही म्हटली, चरित्राची उंची, ज्ञानाची उंची. त्यांचा भाव किती भव्य होता, किती सूक्ष्म होता. माया नष्ट झाली की मग विश्व सत्य स्वरूपामध्ये भासायला लागतं. मायानुरे जेव्हा विश्व ब्रह्म होई तेव्हा मग हे विश्व ब्रह्मरूप दिसायला लागतं. ही समज त्या साधकाच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा उपदेश मुक्ताबाई महाराज करतात. हा उपदेश भक्तांना करतात, जगातल्या भक्तांना करतात. साधूनं किती सावधान राहिलं पाहिजे. साधूच्या अंतकरणामध्ये अभिमान यायला नको, गर्व यायला नको, ईर्ष्या द्वेष यायला नको. समत्व आलं पाहिजे, त्याग भाव आला पाहिजे. परमात्मा भाव दृढ झाला पाहिजे. एक आपण साधू झालो, एक आपण साधू झाले, एर कोण वाया गेले. इतर काय वाया गेले, इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत का, ही भावना सुद्धा अंतकरणामध्ये निर्माण होऊ द्यायची नाही. उठे विकार ब्रह्मी मूळ, अवघे मायेचे गाबाळ. हे मायेचे खेळ आहेत, हे उगवत असतात, जीवाला भ्रमित करून टाकतात. मायानुरे जेव्हा विश्व ब्रह्म होई तेव्हा. त्या मायेचा लय झाल्यानंतर मग ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार होतो. ऐसा उमज आधी अंती. हा उमज आला पाहिजे, ही समज आली पाहिजे, हा भाव अंतकरणामध्ये जागृत झाला पाहिजे. आणि मग सुखाची प्राप्ती आहे. मग त्या सात्विक सुखाची प्राप्ती, आध्यात्मिक सुखाची प्राप्ती. ऐसा उमज आधी अंती, मग सुखी व्हावे संती. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. प्रभु कह देन सकल सुख साही. प्रभु कह देन सकल सुख साही. भगती आपणी देन ना काही. भगती आपणी देन ना काही. भजन ही न सुख कवणे
काजा अस बिचारी बोले ओ खगराजा. नील पर्वतावरचा प्रसंग आहे. त्या नील पर्वतावर काकभुशुंडी ऋषी कावळ्याच्या स्वरूपामध्ये रामचरित्राचं गायन करत होते. ती तपश्चर्या भूमी आहे काकभुशुंडी ऋषींची. त्यांच्या गुरूंनी आज्ञा केली होती इथे निवास करा. त्यांचे गुरु लोमेश ऋषी, काकभुशुंडी इथे निवास करा. इथे तुम्ही निवास केल्यानंतर, राम भजन या ठिकाणी केल्यानंतर इथे दोषांना प्रवेश मिळणार नाही. असं दिव्य स्थान आहे. कामादी दोष तिथे येऊ शकत नाही. दोषांना प्रवेश नाही. ज्या ठिकाणी भगवंताचं चिंतन आहे तिथे दोषांना प्रवेश नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये जर भगवत चिंतन दृढ झालं, कायम झालं, पूर्णत्वाला आलं, तर मग त्याच्या जीवनामध्ये दोष येत नाही. मुक्ताईंनी जे महात्म्य सांगितलेलं आहे, साधूचं जे वर्णन केलेलं आहे, तसा तो साधू मग होऊन जातो. काकभुशुंडी ऋषी गरुड महाराजांना सांगतात, ओ परमात्म्यानं सगळं द्यायचं कबूल केलं होतं. धन, ऐश्वर्य, संपदा, यश, कीर्ती हे मागितलंच नाही. हे स्वीकारलं नाही. कारण हे स्वीकारलं तर याचा मोह जीवनामध्ये निर्माण होईल. अशाश्वताच्या मागे काय लागावं, अशाश्वताची काय प्राप्ती करावी. काकभुशुंडीजी यांना वैराग्य प्राप्त झालेलं आहे. फार मोठी गुरुकृपा त्यांच्यावर झालेली आहे. गुरु सानिध्यामध्ये राहून त्यांना हे वैराग्य प्राप्त झालं. जेव्हा रामप्रभू म्हणाले की दुसरा देह देऊ का, मागाल तो देह द्यायला तयार होते. पण काकभुशुंडी ऋषी म्हणाले की नाही, दुसरा देह नको. देहाचाही मोह धरला नाही. हे काकभुशुंडीचं शरीर ठीक आहे. ज्या शरीरानं आपलं भजन करता येतं ते शरीर ठीक आहे. जिथे राहून आपलं भजन करता येतं ते स्थान ठीक आहे. तो वंश ठीक आहे. ते सगळं ठीक आहे. सगळं पवित्र होऊन जातं जर भगवंताचं नाम घेतलं, जर भगवंताला शरण गेलं. मग जात कोणती असो, वंश कोणताही असो, देश कोणताही असो, योनी कोणतीही असो. ओम प्रभु कह देन सकल सुख सई. हे काकभुशुंडी सगळे सुख तुम्हाला देतो. ते सुख विसर पाडणारे आहेत. देहाचे सुख विसर पाडणारे आहेत. जीव त्या सुखामध्येच गुंतून जातो. मग तो परमात्म्याला विसरतो. त्या सुखाचा ध्यास त्याला लागतो. म्हणून काकभुशुंडीजींनी ते सगळे सुख नाकारले. पण परमात्म्यानं असं म्हटलं नाही की हे काकभुशुंडी तुला भक्ती देतो. काकभुशुंडी ऋषींनी म्हटलं की प्रभू मला आपली भक्ती द्या, अनन्य भक्ती. आणि परमात्म्यानं भक्ती दिली. आणि त्या भक्तीच्या विश्वासावर काकभुशुंडी ऋषी भगवन नामाचं गायन करतात. गरुडजी महाराजांना म्हणतात की जीवनामध्ये भजनच नसलं तर काय करावं त्या जीवनाचं. भजनहीन सुख कवणे काजा. काय करायचं त्या धनाचं, काय करायचं त्या दीर्घ आयुष्याचं.
काय करायचं त्या सुख संपदेचं? भक्तिहीन जे सुख सांगितलं आहे ते शाश्वत नाही, ते सुखच नाही, अंततः ते दुःख देणार आहे. म्हणून काकभूषुंडी ऋषी गरुडजी महाराजांना म्हणतात, भजनहीन सुख कवणे काजा, अस विचारी बोले ओ खगराजा. जीवन में भक्ति को श्रेष्ठ महत्व दिया है. परमात्मा की भक्ति प्राप्त हो गई कि जीवन में सर्वश्रेष्ठ प्राप्त हो गया. ओम. गोस्वामी तुलसीदास जी महाराज कलयुग के मनुष्य को दिव्य उपदेश करते हैं, राम भक्ति का उपदेश करते हैं, धर्म का मार्ग बताते हैं. इन संतों की हम पर बड़ी कृपा है. इनकी वाणी ने हमें जागृत किया है. संतों की वाणी ने हमें परमार्थ का मार्ग दिखाया है. उनकी वाणी का अनुसरण करने से हमारा कल्याण है. हमारे माता पिता भी हम पर जो उपकार नहीं कर पाते वो उपकार संत सहज कर देते हैं. ओम. प्रभु कह देना सकल सुख सही, भगति आपनी देन न कही. भजनहीन सुख कवणे काजा, अस विचारी बोले ओ खगराजा. काकभूषुंडी जी गरुड़ जी महाराज से कहते हैं कि हे गरुड़ जी, मनुष्य के जीवन में भक्ति का बड़ा श्रेष्ठ महत्व है. भजनहीन सुख किस काम का. सुनने वाले हिंदी में भी सुनते हैं, जिन्हें मराठी नहीं आती है वो भी सुनते हैं. समझ में नहीं आती मराठी और पूरा प्रवचन सुनते हैं, स्वरों को सुनते हैं, शब्दों को सुनते हैं. इसीलिए थोड़ा थोड़ा बीच में हिंदी में भी वर्णन किया जाता है. मनुष्य का भूषण क्या है? जगतगुरु शंकराचार्य जी महाराज ने बताया. जगतगुरु शंकराचार्य जी की वाणी है, मनुष्य के जीवन में सर्वश्रेष्ठ स्थान किसका है? जगतगुरु ने उत्तर दिया, शंकराचार्य जी महाराज ने उत्तर दिया, आदि गुरु ने उत्तर दिया, सच्चरित्र. जिस मनुष्य का चरित्र सच्चा है, शुद्ध है, वह भूषणों का भी भूषण है, अलंकारों का भी अलंकार है. वह मनुष्य श्रेष्ठ है जिसने अपने प्रयत्नों से, साधना से, सदाचरण से अपना चरित्र सच्चरित्र बना दिया है. ओम. सच्चरित्र का बल होता है. युधिष्ठिर महाराज के जीवन में सच्चरित्र का बल है. विषयासक्त किसे कहते हैं? विषयों में जो आसक्त हो गया है वह किसे कहते हैं? जगतगुरु शंकराचार्य जी महाराज कहते हैं जो बद्ध है, जो बंधन में पहले से ही पड़ा हुआ है और नए नए बंधन अपने जीवन में निर्माण कर रहा है. पहला प्रारब्ध समाप्त नहीं हुआ, अभी दूसरा उससे भी भयंकर निर्माण करके रख दिया.
रोज भयंकर प्रारब्ध निर्माण कर रहा है, विषयाधीन है, उसे बद्ध जीव कहते हैं। विषयों से यदि वैराग्य हो जाए, विषय दुखों का कारण है, विषय जन्म मरण का कारण है, विषय क्लेशों का कारण है, ये भाव अंतकरण में पूर्ण रूप से दृढ़ हो जाए, वैराग्य आ जाए, तो फिर मुक्ति होती है। विषयों से वैराग्य ही मुक्ति है। भयंकर नरक देह की आसक्ति है, देहासक्ति। मनुष्य पाप कर्म क्यों करता है? देहासक्त ही करता है, देह के लिए ही सोचता है, देह के आगे नहीं सोचता। अपनी आशा पूर्ण करने, आकांक्षा पूर्ण करने, कामना का पूर्ण करने, किसी का भी घात करने के लिए तैयार हो जाता है, उसे देहासक्त कहते हैं। शरीर तो मनुष्य का मिला है। अंग्रेजी में एक लेखक का सुंदर वचन है, He has the face of man, but the heart of a beast. He has a face of man, but the heart of a beast. उसका चेहरा तो मनुष्य जैसा है, लेकिन उसका अंतकरण जो है वो एक भयंकर प्राणी जैसा है। एक वाक्य में ही पूरा चरित्र बता दिया है। देहासक्ति भयंकर नरक है। जगत गुरु शंकराचार्य जी महाराज वर्णन करते हैं, तृष्णा का क्षय होने पर आनंद की प्राप्ति होती है। अंतकरण में तृष्णाएं निर्माण होते ही रहती है, और उन तृष्णाओं की पूर्ति के लिए, अच्छे बुरे सभी गलत काम करने के लिए वो जीव तैयार हो जाता है। उसने अपने मन को मार डाला है, उसकी आंखों का पानी मर गया है। अपनी तृष्णाओं की पूर्ति के लिए पशु जैसा आचरण कर रहा है। तृष्णा क्षय होने के बाद में आनंद की प्राप्ति होती है। ओम तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा। तृष्णाएं नष्ट नहीं होती, हम नष्ट हो जाते हैं। देहधारी नष्ट हो जाता है, तृष्णा नष्ट नहीं होती। तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा। तृष्णा का क्षय ही आनंद प्राप्ति का मार्ग है। वेदों ने जिस ज्ञान को प्रकट किया है, शास्त्रों ने जिस ज्ञान को प्रकट किया है, संतों ने जिस ज्ञान को प्रकट किया है, उस ज्ञान को, उस आत्मज्ञान को प्राप्त करने से, श्रुति जनित ज्ञान प्राप्त करने से संसार बंधन से जीव मुक्त हो जाता है। जगत गुरु शंकराचार्य जी महाराज की वाणी है, वेदों की वाणी है, उपनिषदों की वाणी है। हमारा जन्म उस भूमि में हुआ है जहां पर ज्ञान के बड़े बड़े योगी, तपस्वी, साधक, साक्षात्कारी, परमात्मा के अवतार, इनकी वाणी आज भी गूंजती है। उस वाणी का ही आश्रय लेना चाहिए। शांति ब्रह्म एकनाथ महाराज ने अपने जीवन पर्यंत सभी को ज्ञान का उपदेश दिया।
ज्ञान की साधना की, शास्त्रों का ज्ञान समाज को दिया। जगतगुरु तुकाराम महाराज ने शांति ब्रह्म एकनाथ महाराज का गौरव किया है। संत का हृदय ही संत को समझ सकता है, दुसऱ्या कोणाच्या लक्षात येणार नाही। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाणीला फार महत्व प्राप्त झालेलं आहे। अंतकरणामध्ये जो दिव्य भाव आहे नाथांबद्दलचा तो प्रगट केला आहे। शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला। शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला। यापेक्षा आपण काय करू शकतो? याच्यापेक्षा काय वेगळं करता येईल आपल्याला? हेच श्रेष्ठ आहे। त्यांना शरण जाणं, त्यांची वाणी अंतकरणामध्ये धारण करणं, त्यांच्या ग्रंथाचं अवलोकन मोठ्या श्रद्धेनं करणं। एकनाथी भागवत आहे, भावार्थ रामायण आहे, महाराजांचा गाथा आहे, महाराजांचे अन्य ग्रंथ आहेत। जगावर फार मोठे उपकार केले, फार मोठी कृपा केली। त्या काळामध्ये अज्ञ असलेल्या समाजाला शास्त्राचं ज्ञान दिलं। ते शास्त्र ज्ञान देण्यासाठी, वेद ज्ञान देण्यासाठी, ते प्राकृतामध्ये देण्यासाठी आजन्म झिजले नाथ महाराज, चंदनासारखे झिजले। पण त्या सुगंधाचा लय अजूनही लयाला नाही गेला। अजूनही तो सुगंध दरवळतो, भक्तांच्या अंतकरणामध्ये दरवळतो। त्याचा अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराजांना आला। शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला। नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा। विनंती केली नाथ महाराजांना, माझे गुण दोष पाहू नका, मी तुमचा दास झालेलो आहे, सेवक झालो आहे। महाराजांची नम्रता आहे, महाराजांचा दिव्य भाव आहे, प्रेम भाव आहे, भक्ती भाव आहे। नाथांचं गुणगान करत आहे। ज्या वाणीनं परमात्म्याचं गुणगान केलं, पांडुरंगाचं गुणगान केलं, ती वाणी धन्य झाली, ती वाणी पवित्र झाली, ती वंदनीय झाली। नाथांच्या वाणीमध्ये परमात्मा आहे। ओम नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा। आता उपेक्षिता मज, तरी ते लाज कोणाशी। महाराज, आता माझी उपेक्षा केली, माझा अंगीकार जर तुम्ही केला नाही तर मग तुम्हालाच ती लाज वाटेल ना। महाराज, आता माझा स्वीकार करा, जसा आहे तसा स्वीकार करा, काही गुणदोष माझे पाहू नका। तुका म्हणे भागवत, केले श्रुत सकाळा। ज्ञानाचा अद्वितीय ग्रंथ, जशी माऊलीची ज्ञानेश्वरी प्राकृतामध्ये, मराठी भाषेमध्ये अद्भुत असं स्थान प्राप्त केलेलं आहे। भक्तांच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त केलेलं आहे। संप्रदायामध्ये सर्वोच्च स्थान आहे असा तो दिव्य ग्रंथ। सगळे शास्त्र ज्यामध्ये आलेले आहे ती ज्ञानेश्वरी। आणि नाथ महाराजांनी भागवत सांगितलं। ओम तुका म्हणे भागवत, केले श्रुत सकळा। सगळ्यांना ऐकवलं। एक बहिणाबाई होत्या शिरूरच्या राहणाऱ्या,
परमात्म्याच्या भक्त होत्या, ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला होता. घरचे संस्कार, माहेरीचे संस्कार सगळे ज्ञानवंताचे होते. भरपूर ऐकलं होतं, आचरणाचं शास्त्र होतं. विवाह झाला. विवाह झाल्यानंतर बहिणाबाई शिरूरला आल्या. पण सासरचं आचरण वातावरण अनुकूल नव्हतं, भक्तीला परिपुष्ट करणारं नव्हतं. पती नास्तिक होते. पतींना आजार झाला. त्या आजारपणामध्ये त्यांची सेवा करायला इतर कोणी तयार नव्हतं. बहिणाबाईने इतकी सेवा केली की पतीच्या अंतःकरणामध्ये एवढा दिव्य भाव निर्माण झाला की नाही, हीच श्रेष्ठ आहे. माहेरचे जे संस्कार होते ते उपयोगी पडले. बहिणाबाईच्या अंतःकरणामध्ये भक्तीचे संस्कार, त्याचा प्रभाव पतीवर पडला. पतीचा स्वभाव बदलला. एक दिवस बहिणाबाई म्हणाली, माझी इच्छा आहे देहूला जाण्याची. इथून काही फार दूर नाही, तिथे जगद्गुरु तुकाराम महाराज राहतात. त्यांची भेट घ्यायची आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. पतीने होकार दिला. ठीक आहे, आपण जाऊ, तिथे राहू आपण देहूला. म्हणजे त्यांचे कीर्तन दररोज ऐकायला मिळतील आपल्याला. दररोज सत्संग मिळेल. सत्संगाची ओढ लागली, श्रवणाची ओढ लागली. पतीला घेऊन शिरूरला आल्या. मार्गाने जात असताना तिथे एक मंबाजी होते. त्यांनी बहिणाबाईला पाहिलं. पतीसोबत येताना त्यांनी हाक मारली, अहो थांबा. बहिणाबाई थांबल्या. कोण आहात, कुठून आल्या, कशा करता आल्या, सगळा वृत्तांत सांगितला. तुकोबाचे कीर्तन ऐकण्यासाठी आली. मंबाजीच्या अंतःकरणामध्ये तिरस्कार होता. त्याच्याकडे कशाला जाता, माझ्याकडे या, मी सांगतो तुम्हाला शास्त्र, मला गुरु करा. बहिणाबाईंनी नकार दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट झाली. महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांचं कीर्तन ऐकलं, देहूमध्ये निवास केला. दररोज कीर्तन, दररोज कीर्तन, महाराजांच्या शब्दाचं चिंतन. अंतःकरणामध्ये भगवत भाव उदयाला आला. बहिणाबाईचा चेहरा बदलला, स्वरूप बदललं. जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु मंत्र देण्यासाठी, गुरु दीक्षा देण्यासाठी बहिणाबाईकडे आले होते. तुकोबाला गुरु मानलं होतं बहिणाबाई. सुंदर अभंगाची रचना केली. भक्ताचा दिव्य भाव शब्दांमध्ये प्रगट झाला. संत कृपा झाली, इमारत फळाली. संत कृपा झाली, इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे केला विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिदला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओजा. बहिणाबाई महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई
बहिणाबाईंनी हा सुंदर अभंग रचला, गुणगान केलं, संत महात्म्यांची कृपा झाली आणि इमारत फळं आली. हे आपले आदर्श आहेत. ज्या संतांचा उच्चार बहिणाबाई महाराजांनी केला हे आपले आदर्श आहेत, हे आपले मायबाप आहेत. आपल्याला दिव्य ज्ञान यांच्या शब्दांमधून प्राप्त झालेलं आहे. यांच्या चरणी बसून आपलं कल्याण आहे. यांची वाणी आपल्या जीवनाचा आधार आहे. म्हणून या संतांना शरण जावं. संत कृपा झाली, इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. फार अवघड कार्य होतं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला आणि ते परमार्थाचं देवालय उभं केलं. भक्तीची परंपरा आरंभ केली. अज्ञ असलेल्या समाजाला ज्ञानाची संजीवनी दिली. हे शास्त्र नसते तर आपण काय म्हटलं असतं? कसा केला असता काकडा? कशा प्रार्थना केल्या असत्या? त्या करता तरी आल्या असत्या का आपल्याला? आपण प्रार्थना कशा कराव्या? कोणते शब्द असावे? काय मागणं मागावं? कोणते भाव प्रगट करावे? हे शास्त्र माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. माऊलीनं दिलेल्या परंपरेचा विस्तार संत महात्म्यांनी केला. नामा महाराज, नामदेव महाराज कीर्तन करायला लागले. संप्रदाय त्यांनी मोठा विस्तार केला. ते देवालय जे आहे त्याचा विस्तार केला, ते वाढवलं. विठोबाचा धर्म वाढो, हा दिव्य भाव आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जो मार्ग दाखविलेला आहे तो मार्ग प्रशस्त व्हावा. नामदेव महाराजांचं प्रचंड कार्य, अफाट कार्य. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. खांब बसला की इमारत दृढ राहते, सुदृढ राहते. शास्त्राचा खांब दिला. वेदशास्त्र, उपनिषदांचे शास्त्र, ऋषी मुनींनी ज्यांचा उच्चार केलेला आहे ते शास्त्र, व्यासो नारायण भगवाननी दिलेलं भागवत आणि त्या भागवतातला विवेक सिंधू 11 स्कंद असा दिव्य खांब दिला, आधार दिला, दृढता दिली. ती नाथ महाराजांनी दिली. कशी परंपरा वाढली आणि कळसाध्यायी संत झाले जगद्गुरु तुकाराम महाराज. कळसाध्यायी संत. ओ तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. तुकाराम महाराज कळसाध्यायी संत झाले. सगळ्या समाजाला समजेल सोप साध्या पद्धतीनं उद्बोधन केलं. शब्द जरी सोपे असले तरी त्याचा विस्तार मोठा आहे. वेदांना सामावून घेणारे शब्द आहेत. शास्त्रांना कवेमध्ये घेणारे शब्द आहेत. आकाशा एवढे शब्द आहेत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले उजा. ओम बिल्वमंगलाचार्यजी महाराजांनी जी प्रार्थना केली तीच प्रार्थना आपणही करू. हे परमात्मा, हे देव, हे दैत,
हे भुवनेक बंधो, हे कृष्णा हे चपल, हे करुणैक सिंधो, हे नाथ हे रमण, हे नयनाभिराम, हा कदा मे भवितासि पदम दृशो मे. परमात्मा, तुमचे चरण मी कधी पाहिल, या नेत्रांना तुमच्या चरणाचं दर्शन कधी होईल पांडुरंगा. हे परमात्मा, अशी प्रार्थना बिल्वमंगलाचार्यजी महाराज करतात. संत वचनामृताचे हे प्रसंग आपल्या सेवेमध्ये सादर होत आहे. परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे, परमात्मा आपलं सगळ्यांचं कल्याण करो. आपल्या अंतकरणामध्ये भगवत भक्तीचा उदय हो. ओम. शुद्ध भावाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडो. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय.